लावली का तुला सुमित्रा पूजा? हो, करत आहोत आता पूजा. आज आहे नागपंचमी. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा, आता आमची पूजेची तयारी चालली, नागाच्या पूजेची तयारी. त्यासाठी हे बघा, हे असं इथं आता सर्व सामान व्यवस्थित ठेवलं. आता सुमित्रा लाया ठेवत आहे. आज आम्हाला करंज्या सुद्धा बनवायच्या आहे, आणखी अनेक वस्तू बनवायच्या आहे. पुन्हा काका बनवते माहीत नाही. काका बनवत हवाच करंजा लाडू. असं का? आज चांगलाच जोर आहे. मग करंज्या लाडू बनवायचा आहे. तर आता हे आम्हाला नारळ फोडायचं आहे, तर देवाले आणि करायची आहे पूजा. देवा, आमच्या प्रेक्षकांना, आम्हाला सर्वांना सुखी ठेव रे बाबा. देवा पाणी पंटाकाल पाणी चांगले आरोग्यवर्धक पाणी. कृपया लक्षपूर्वक ऐका. आमची पूजा चालू आहे, तोपर्यंत तुम्ही या गरीबाला एक लाईक, हाईप, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी. चालू आहे भाऊ ना आमची नागपंचमीची पूजा. कसं आहे, आता इथं नाग नाही, कोणता नागाची प्रतिकृती नाही काढली, परंतु आता देव शेवटी एकच असते जगामध्ये. म्हणून आता हे प्रतिकात्मक हे देव इथे ठेवले आणि पूजा आपली चालू आहे. तर भाव पाहिजे भावांनो, देव आपला कोणताही पूजला तरी एकाच देवाला जाते सर्व. थोडं स्वस्त पण निघलं हे उपयोगाचं आहे. बघा भावांनो, हे नारळ खराब निघालं, पाणी सुद्धा खराब निघालं. आता हे खाल्ले जमत नाही. देवाले वाढ जमत पाहू, देवाला वाढ काहीच नाही, कारण तर देवानं निर्माण केलेलं आहे. देवामुळे देवाची पूजा करताना खराब निघालं, देवाला टाकून देतो. हे सर्व देवाला टाकून देतो. हो सुमित्रा, लयान आणि साखर काल 2 पायले घेतले भावांनो. लाया फुटाणी घेतलीच नाही, ते वटाणी नाही घेतली, कारण त्या वटाण्याले कोणतं तरी ते रसायन लावून जायचं पिवळं, यासाठी पिवळं दिसलं पाहिजे. ते कोणतं तरी रसायन लावून जायचे, ते हानिकारक जायचे. घेतलंच नाही आपण. आहे आपले घरचे हे घरचे आपले हे मस्तपैकी बनवले चणे. चण्यासोबत आता हे दया खायच्या आणि हे त्याला काय खावा, घाटा घेईन. हो, घाटा आणि गुड देवाले. बाप तकीत आहे खातो भावांनो. आता लाया फुटाणे नाही, फुटाणे तर नाहीच म्हणा, घेतले ते फुटाणे खराब लागते. त्यामुळे लाया हे घरी बनवलेले चणे, घाटा गुंडून नाही का, घाट्यामध्ये आता गुड टाकायचा. तोपर्यंत आता मी खाणं चालू करतो. लाया आहे ते, मग तोपर्यंत तुम्ही गुड देते. जबरदस्त बनलं भावांनो. तुम्ही सुद्धा या आमच्या नागपंचमीच्या लाया फुटाणे खायला, घाटा खायला. घेतला आता गुडमुड आहेत मस्त. कसला की घाटा
तेल टाकते खरं घाट्यामध्ये. तेल टाकते खरं ना. हो थांबा देतो तेल. तेवढं काय तेल टाकलं, जेवढं आलं तेवढं टाकायचंच काम करते. असं घाट्यामध्ये असं कूट करायचं, असं गुड असं बारीक करायचं घाट्यामध्ये, असं मिसळा करायचं. आणि हे आता असं चालू आता अप्रतिम लागते भावांनो. घाटा ज्वारीच्या रवाड पिठापासून बनवलेला हा घाटा, सोबतच तेल आणि त्याच्यामध्ये हा गुळ, याचा फायदा असा आहे भावांनो. आता नागपंचमी येते पावसाळ्या दिवसामध्ये. पावसाळ्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती खराब झालेली असते. नागपंचमीचा उद्देश काय आहे? आपली पचनशक्ती चांगली बनवणे हा उद्देश आहे नागपंचमीचा. तसा हा आपल्या भारताचा सांस्कृतिक सण आहे. नागाची आपण पूजा करत असतो दरवर्षी. काऊन? नाग हा आपला शेतकऱ्याचा मित्र आहे आणि नाग हा आपल्या शेतीचे रक्षण करतो. उंदर घुशी खाऊन टाकतो, मेंढक्या खाऊन टाकते शेतातल्या, जेणेकरून आपल्या शेतीची नासधूस होऊ नये. या जाणीवेतून आम्ही नागाची कृतज्ञतेने पूजा करतो. हा असा आजचा दिवस आहे. तसेच सोबतच आपलं पोट साफ होण्यासाठी हे जे कॉम्बिनेशन आहे, हे सर्व कॉम्बिनेशन आहे आपलं पोट साफ करण्यासाठी आहे. असं हे आजच्या नागपंचमीचं महत्व आहे. आणि भावनो, आज आम्ही नागपंचमी निमित्त काय काय बनवणार आहोत, म्हणजे करंज्या, लाडू वगैरे जे काही बनवणार आहोत, तो पुढचा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ अवश्य पहा. आणि आमची आजची नागपंचमीची पूजा कशी वाटली, हा नागपंचमीचा फराळ कसा वाटला, खाली कमेंटमध्ये अवश्य सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अशाच गावकल्ले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. पाहता असे आमचे गावाकडचे जीवन. नमस्कार.